मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, सारंग सावली तर आता एकत्र येणारच आहेत। गुरुकुल बळकावण्यासाठी आलेल्या तिलोत्तमाला मात्र सामना करावा लागणार आहे, तो म्हणजे सारंगचा। तर मित्रांनो, ज्या वेळेला तिलोत्तमा गुरुकुल बळकावण्यासाठी आलेली आहे त्यावेळेला तिने पाहिले की सावली या गुरुकुलची मालकीण आहे। तर तिलोत्तमा पेटून उठते आणि साम दाम दंड भेद वापरून सावलीकडून ते गुरुकुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागते, पण त्याच वेळेला सारंगने मात्र सावलीची बाजू घेतलेली आहे। तर मित्रांनो, आपण आधी पाहिलंच आहे की 8 वर्षांपूर्वी सारंगने सावलीची बाजू न घेता तिलोत्तमाची बाजू घेतली आहे। त्यामुळे सारंगला मात्र त्याच्या चुकीचा पश्चाताप होतो। सारंग मात्र त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी तिलोत्तमाला जा विचारत त्याने सावलीची बाजू घेतली आहे आणि तिलोत्तमाला मात्र सारंगमुळे सावलीचा पुन्हा एकदा गृहप्रवेश करावा लागणार आहे। तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की सारंग ओवीला गुरुकुलमध्ये सोडायला आलाय। त्याच वेळेला अबीर बाहेर येतो आणि अबीर बाहेर येऊन म्हणू लागतो की ए सुपर हिरो, आताच माझी आई तुम्हाला कॉल करत होती, पण बरं झालं तुम्ही आलात। तुम्ही आलात म्हणून बरंच झालं। खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हाला या सगळ्यामध्ये एकच सांगायचं आहे की ओवीचा आवाज खरंच खूप छान आहे। प्लीज तुम्ही ओवीचं गाणं आता बंद करू नका। त्यावरती सारंग म्हणू लागतो की बाळा, मी तेच करायला आलोय। अरे, तिचं गाणं कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि तिला गाणं शिकवायलाच मी इकडे आलो आहे। तर मित्रांनो, आपण हे तर पाहिलंच आहे की जगन्नाथ तिकडे उभा आहे आणि जगन्नाथ मात्र समोरचं दृश्य पाहून हादरून गेलाय। जगन्नाथला मात्र आता काहीच कळायला मार्ग नाहीये। जगन्नाथ मात्र समोरचं दृश्य पाहून पूर्णपणे हादरून गेलाय। आता जगन्नाथ विचार करतो की हे सगळं काय चाललंय, म्हणजे ओवी ही सारंगची मुलगी आहे। जगन्नाथ विचार करतो आणि म्हणू लागतो की याबद्दल आपण सगळी काही चौकशी केली पाहिजे, म्हणजे सारंगने लग्न केलंय। अबीर सारंगला म्हणू लागतो की सुपर हिरो, तुम्ही माझ्या आईला भेटता का? इकडे जगन्नाथ विचार करतो आणि म्हणू लागतो की मला आता या सगळ्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, म्हणजे आधी तो ओवीला गाणं शिकवायचं नाही म्हणत होता आणि आता हो म्हणतोय। म्हणजे ह्याला कळलंय का सावली ते गाणं शिकवत आहे म्हणून? किंवा ह्याला सावलीच्या बद्दल काही अपडेट मिळाली असेल का? नाही, आता काही झालं तरी मला या सगळ्यामध्ये सत्य शोधून काढायला पाहिजे। जगन्नाथ मात्र कामाला लागलेला आहे। तर इकडे सारंग आता ओवीला सोडून आलेला आहे। आता मोनिकाकडून तिलोत्तमाला कळालं आहे की सारंग ओवीला गाण्याच्या क्लाससाठी सोडायला गेला होता। तिलोत्तमा मात्र खूपच चिडलेली असते। तिलोत्तमा सारंगला जा विचारते आणि म्हणू लागते, म्हणजे आता तू माझ्या मनाविरुद्ध तिला गाण्याच्या क्लासला सोडून आलास ना? तो म्हणू लागतो की हो, मला तिचं मन मोडता आलं नाही, पण तुला मी एक वचन देतो, या सगळ्यामध्ये आता ती या घरात कधीच गाणं गाणार नाही, हे वचन मात्र मी तुला देऊ शकतो। त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की नशीब एवढं तरी, म्हणजे ज्या सुरांनी तुझं आयुष्य बर्बाद केलं ते सूर परत आता या घराला बर्बाद करायला कमी करणार नाहीत, मला माहिती आहे। असं म्हटल्यानंतर सारंग म्हणू लागतो की ठीक आहे, मी बघेन काय करायचं ते। मोनिका मात्र तिलोत्तमाकडे आलेली आहे आणि ती तिलोत्तमाचे कान भरू लागते। ती म्हणू लागते की आई साहेब, ती कोणत्या गुरुकुलमध्ये जाते तुम्हाला माहितीये का? त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की गुरुकुल म्हणजे ती गुरुकुलमध्ये जाते, म्हणजे आपण जे काही गुरुकुल खरेदी करणार आहोत त्या गुरुकुलमध्ये जाते का? त्यावरती मोनिका सांगू लागते की हो, त्याच गुरुकुलमध्ये। तिलोत्तमा लगेच त्या गुरुकुलकडे जायला निघते। तर इकडे जगन्नाथने मात्र सगळी काही माहिती काढलेली आहे। जगन्नाथला कळलेलं आहे की सारंगने लग्न तर केलेलं नाहीये, पण सारंगकडे जी कोणती मुलगी आहे ती सारंगने दत्तक घेतली। आता जगन्नाथ मात्र बाहेर जायला निघालेला असताना तिकडे तिलोत्तमा आलेली आहे। तिलोत्तमा जगन्नाथला म्हणू लागते की म्हणजे तुझ्या मुलीच्या आठवणीत तू चांगलं सुरू केलंस की गुरुकुल? हे बघ, हा ब्लँक चेक आहे, तुला जी कोणती रक्कम घ्यायची आहे ती रक्कम टाक, हे गुरुकुल मला देऊन टाक। आता हे गुरुकुल खरेदी करण्यासाठी माझ्याकडे 2 कारणं आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही जागा मला माझ्या कंपनीसाठी हवी आहे आणि दुसरं कारण म्हणजे सारंगच्या मुलीला गाणं मला अजिबात शिकू द्यायचं नाहीये। त्यावरती जगन्नाथ म्हणू लागतो की मुलगी सारंगची मुलगी। तिलोत्तमाबाई, तुझं खरं नातवंड कुठेतरी वाढतंय, याची तुला कल्पना तरी आहे का तू त्याला संपवण्याचा प्रयत्न केलास? त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की जगन्नाथ, काय बोलतोयस तरी काय, तू नशी बोलतोय ना, याचा विचार करून बोल। तर जगन्नाथ म्हणू लागतो की मी जे काही बोलतोय ना याचा विचार मात्र तू घरी जाऊन कर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला हे गुरुकुल कधीच मिळणार नाही।
त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की आतापर्यंत या तिलोत्तमाने नाही हा शब्द ऐकलेला नाहीये. तिला जे काही हवं असतं ते ती मिळवतेच. ती जगन्नाथ म्हणू लागतो की तिलोत्तमा तुला जे काही हवंय ना ते मिळवायला तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. यावेळेला तुझा सामना मात्र माझ्याशी नाहीये, तुझा सामना या रणरागिणीशी आहे. त्यावेळेला मात्र सावली समोर आली. ज्या वेळेला तिलोत्तमा तब्बल 8 वर्षानंतर सावलीला समोर पाहते त्यावेळेला मात्र ती पूर्णपणे हादरून जाते. तमा म्हणू लागते की तू. सावली म्हणू लागते की हो. आता सावलीच्या डोक्यात इतकंच आहे की हिनेच आपल्या मुलाला मारण्यासाठी माणसं पाठवली होती. त्यावरती सावली म्हणू लागते की हो मीच. आता तुमचा सामना माझ्याशी आहे. आता तिलोत्तमा मात्र सावलीचं बोलणं ऐकून खूपच चिडलेली असते. तिलोत्तमा म्हणू लागते की इतकी मिजाज का तुझी? आता मी पण बघते तू कसं हे गुरुकुल सोडत नाही ते. त्यावरती सावली म्हणू लागते की आता मी पण बघते की तुम्ही हे गुरुकुल कसं खरेदी करताय. खरं तर या सगळ्यामध्ये मला तुम्हाला बोलायला काही बरोबर वाटत नाहीये, पण तुम्ही माझ्या बाबतीत जे काही कृत्य केलेलं आहे ते कृत्य मात्र महाभयंकर आहे आणि या कृत्यासाठी मात्र तुम्हाला कधीच माफी मिळणार नाही. असं म्हटल्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते की काय कृत्य काय केलंय मी? तिलोत्तमाला मात्र सावली उत्तर देत नाही आणि ती तशीच तिथून निघून जाते आणि तिलोत्तमा सुद्धा चिडूनच घरी निघून जाते. आता चिडलेली तिलोत्तमा मात्र सारंगच्या अंगावर धावून जाते. म्हणू लागते की म्हणजे तू त्या मुलीला भेटून आलायस तर आणि म्हणूनच हिला तिकडे क्लासला पाठवलंस. त्यावरती सारंग म्हणू लागतो की हे काय बोलतेस तू? आता जे काही सारंगला सांगायला तिलोत्तमाच्या दृष्टीने चुकीचं आहे ते मात्र तिलोत्तमा रागाच्या भरात बोलून बसते. तिला असं वाटू लागतं की सारंग सावलीला भेटलाय आणि म्हणूनच या मुलीला तिकडे क्लासला पाठवतोय. त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की काय 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 म्हणजे तू आता त्या सावलीला भेटून आलायस ना गुरुकुलमध्ये, तीच आता तिकडे गाणं शिकवते. आता मात्र सारंगला जी कोणती गोष्ट माहिती नाही ती गोष्ट त्याला समजली आहे आणि त्याला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. त्यावरती तिलोत्तमा हे सारंगला सांगू लागते की तो जगन्नाथ मला म्हणाला होता की तुझी नातवंड तिकडे मोठी होत आहेत, कुठे आहेत माझी नातवंड? काय बोलतोय तो? सारंगला मात्र या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नसतो. आता सारंग मात्र विचार करायला लागतो आणि त्याला आठवतं अबीर. सारंग म्हणू लागतो की म्हणजे अबीर आणि सावली तिकडे आहेत. सारंग म्हणू लागतो की आई काय बोलतेस तू? सावली आणि कुठे? तर तिलोत्तमा सांगू लागते की असं काय करतोय जसं काही तुला काही माहितीच नाहीये. त्यावरती तो म्हणू लागतो की हो मला काहीच माहिती नाहीये आणि म्हणूनच मी तुला विचारत आहे की तू कोणाबद्दल बोलती आहेस. त्यावरती ती म्हणू लागते की मी त्याच सावलीबद्दल बोलत आहे जी सावली तुला माझ्यापासून दूर करत होती. तो म्हणू लागतो की तुझ्यापासून दूर? तर ती म्हणू लागते की हो आणि ते गुरुकुल मला कुठल्याही किमतीत पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यावरती तो म्हणू लागतो की कसलं गुरुकुल? आता मात्र ती घडलेला सगळा काही प्रकार सांगू लागते. आता सारंगला कळलेलं आहे की सावली ते गुरुकुल चालवते आणि आईला ते गुरुकुल हवं आहे आणि मग त्यानंतर सारंगने मात्र आपल्या आईच्या विरोधात जाण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आता या सगळ्यामध्ये सारंगने आता सावली आणि आपल्या मुलांना सपोर्ट करायचं ठरवलं आहे. आता सारंग मात्र गुरुकुलमध्ये आलेला आहे आणि तो आता सावलीला म्हणवत त्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय करतो. तर तिलोत्तमाला मात्र सावलीचा मनाविरुद्ध गृहप्रवेश करून घ्यायला लागतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.